ताई तुझं नाव सांग बरं. प्रियंका उमेश आगळे. प्रियंका ताई. बरं काय नाव ते दोघींचं? जाऊबाई आहेत मोठ्या माझ्या. अच्छा अच्छा, जावा जावा जावाई जावाई. ओके ताई तुझं नाव सांग बरं. प्रियंका संतोष आगळे. अरे हो, नाव पण सेम आहेत, प्रियंका प्रियंका. आणि आम्ही जावा जावा आहोत. ओके व्हेरी गुड ताई, खूप छान वाटलं तुम्ही इथे दोघी जणी आलात, तुमचं स्वागत आहे. आणि आता येते टीम मैत्री. मला वाटलं आल्या आल्या गरबा सुरू केले तर मी पण सुरू केला. नाव सांग बरं तुझं. भाग्यश्री निलेश सोरटे. रेश्मा अनिल सोरटे. रेश्मा ताई काय नातं आहे तुमचं? जावा. तुम्ही पण जावा जावाय. आणि आता टीम येते, टीम दोस्ती. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी. बरं ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव आरती अमोल सोरटे. आरती ताई. आणि ताई तुझं नाव सांग बरं. चैत्रली अतुल सोरटे. बरं काय नातं आहे दोघींचं? तुम्हाला पटणार नाही पण आमचं नातं तसं सासू सुनेचं आहे. सून कोण आणि सासू कोण आहे? मी सासू आहे, ती सून आहे. तू सासू आहेस, ही सून आहे. हो. आधी सुनेचं लग्न झालं. आम्हाला आज विषय मिळालेला आहे, आज विषय मिळालेला आहे, तुमच्याशी बोलणार आहे, हरकत आहे. आणि आता टीम येते, टीम सवंगडी. वेंधळ येड पाय कुणाचं झिम्मा फुगडी झालजी. जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी जिम्मा फुगडी ताई झालजी. तुझं नाव सांग बरं. निर्मला हिरामन वागले. नंदिनी यशवंत वाल्लेकर. नंदिनी ताई. बरं काय नातं आहे दोघींचं? ननंद भाऊजाई चुलत नंद. व्हेरी गुड. पुन्हा एकदा चारही टीमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगतो. 3 खेळ असणार आहे. पहिल्या खेळामध्ये जी विजेती टीम असणार आहे त्या टीमला मिळणार आहे 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम असणार आहे तिला मिळणार आहे 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम असणार आहे तिला मिळणार आहे 10 गुण. आणि शेवटची जी विजेती टीम असणार आहे किंवा शेवटची जी टीम असणार आहे तिला मिळणार आहे 0. हा, त्याला मिळणार आहे 0. ओके. पण काय आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये ना एक लॉटरी आहे तुम्हाला. हा, ती लॉटरी अशी आहे की तुम्हाला प्रत्येक खेळाच्या अगोदर मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे का. जर तुम्ही जादूची छडी वापरलीत तर तुम्हाला त्या खेळामध्ये जे गुण असतील ते गुण दुप्पट होणार. म्हणजे समजा 30 गुण मिळाले आणि जर तुम्ही जादूची छडी वापरली असेल तर तुमची गुणसंख्या होणार आहे 60. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला एकदाच जादूची छडी वापरता येणार आहे. त्यामुळे जादूची छडी वापरताना खूप विचार करूनच निर्णय घ्यायचा आहे. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा मोठा शाना एवढा सांगतोय जादूची छडी जादूची छडी. जादूची छडी हाय कुठे? आहे ना, आहे ना. बघितलं, जादूची छडी आहे, जादूने आलेली आहे. ही जादूची छडी आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे माझा काही नेम नाही. आपला पहिला जो खेळ आहे ती ताई खेळत असते, म्हणजे जी लीडर आहे ती. आणि दुसरा खेळ आहे ती सखी खेळणार आहे. आणि तिसरा खेळ आहे मात्र तो दोघींनी मिळून खेळायचा. काय करायचंय की तुम्ही बघताय की तुमच्या समोर प्लॅस्टिकचा भांडे आणि त्यात 5-5 चेंडू आहेत. काय करायचंय, तुम्ही जर जसा तुमचा नंबर येईल तसं इथे उभं राहायचंय आणि हा चेंडू घेऊन बरोबर तुम्ही तुमचा जो ट्रे दिसतोय ना त्या ट्रे मध्ये तो हा चेंडू बरोबर अडकवायचा आहे नेम धरून. जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रे मध्ये अडकवेल ती असणार आहे विजेती ताई. म्हणजे ती टीम विजेती होणार आहे. ओके. बरं, सोबती टीम जादू छडी वापरणार आहे तुम्ही नक्की? मैत्री टीम जादूची छडी वापरायची आहे? नाही. ओके. टीम दोस्ती नको आम्हाला. नको आम्हाला, पण वापरावी तर लागणारच आहे पुढे कधीतरी. ओके. आणि टीम सवंगडी नाही. ओके, हरकत नाही. तर या खेळामध्ये चारही टीम जादूची छडी वापरणार नाहीयेत. आणि आता खरं तर मजा आहे. ओके. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. ताई चेंडू टाक. ओ हो,
क्या बात है, व्हेरी गुड. अरे चारही टीमचे चेंडू केलेले आहेत. व्हेरी गुड. शाबाश, व्हेरी गुड. ओ माय गॉड. ओके. क्या बात है, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओ अरे. आणि आता आपण निर्णय बघूया. आणि निर्णय असा आहे की हिरव्या रंगाचे चेंडू 3 आहेत. ते चेंडू आहेत सवंगडी टीमचे. गुलाबी रंगाचे चेंडू आहेत 3, ते सोबती टीमचे आहेत. आणि नारंगी रंगाचे आहेत 3 चेंडू, ते आहेत दोस्ती टीमचे. आणि 2 चेंडू आहेत मैत्री टीमचे. त्यामुळे सोबती टीमची गुणसंख्या झालेली आहे 30. मैत्री टीमची गुणसंख्या झालेली आहे 20. दोस्ती टीमची गुणसंख्या झालेली आहे 30. आणि सवंगडी टीमची सुद्धा गुणसंख्या झालेली आहे 30. आल्याला तुम्ही सांगितलं की सासू आणि सून आहे तुमचं नातं. हो. म्हणजे कसं सासू सुनेचं नातं कसं आहे तुमचं? ॲक्च्युली हिचे मिस्टर आणि माझे मिस्टर हे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. अच्छा. आणि लांबच्या नात्यातून पुतण्या आणि असं वडिलांचं नातं आहे त्यांचं, काका आणि पुतण्यांचं. आणि ते क्लासमेट पण आहेत दोघं. मग काका किती वर्ष नापास झालेत? हा. पण मग सखी म्हणून तुम्ही इथे एकत्र येण्याचं काय कारण, म्हणजे इतकं काय तुमच्यामध्ये? ॲक्च्युली कारण असं आहे की आमचे मिस्टर हे खूप चांगले मित्र आहेत. सो त्यांना असं वाटलं की आमच्या म्हणजे मिसेसचं पण एकमेकींशी ओळख झाली पाहिजे. त्याच्यामुळं त्यांनी एकदा आम्हाला डिनरला नेलं बाहेर. तिथून आमची ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर तिचा मला स्वभाव आणि माझा तिला स्वभाव इतका छान म्हणजे पटला आम्हाला एकमेकींना, कारण एकसारख्याच आहोत. सो तिथून पुढं आमचं नातं खूप छान घट्ट मैत्रीत आम्ही कन्वर्ट केलं सासू सुने नंतर. आणि आता आम्ही एक 14 वर्ष झालं सोबत आहोत. 14 वर्ष? येस. बरं, आता इतके 14 वर्ष झाले तुम्ही म्हणालात, असं काय ताईचा स्वभाव तुला जास्त आवडतो, या ताईचा स्वभाव तुला जास्त आवडतो? ती खूप केअरिंग आहे. खरंच मला सांगायला खरंच आनंद होतो. म्हणजे ती मला न चुकता रोज फोन करते. मी जरी विसरले तरी तिचा 11 वाजला 10:30 वाजला की मला फोन येतोच. सकाळी की रात्री? सकाळी. अच्छा. रात्री नाही, डिस्टर्ब नाही करत ती. आम्ही काय ऐकलं नाही बाबा. पण मग अशा वेळेस वाटत नाही, थांब जरा, मुद्दामच फोन करते. नाही, मग व्हिडिओ कॉल करते. बाई व्हिडिओ कॉल करते. बरं, असं कुठला हिचा स्वभाव वाटतो की हिने तो आता बदलायला पाहिजे? ऑनलाईन खरेदी. इथून पुढे हिला कलेक्ट करायला नाही सांगणार. नाही सांगणार. हो, त्याच्यामुळे ओके. तिला कळालं. पण मग तुला का असं वाटतं का हा तिचा स्वभाव तिने बदलला पाहिजे? का म्हणून? ती आहे, तिचा नवरा तिला सांगतोय, तिचा नवरा तयार आहे, तुला काय सगळेच problem? ओरडतात तिला. अच्छा, भाऊजी पण ओरडतात तिचे? सारखेच पार्सलवाला दारात आलं, दिवसातून 10 वेळा आल्यावर. पण मग त्याच्या ती भाऊजी काहीच बोलले नाही? नाही, बोलतात ना. काय ते म्हणतात एक तर तू बंद हो पार्सल मागवायची, नाही तर मग एक तर पार्सल वाल्यालाच मारतो म्हणजे तू बंद होशील. अरे बापरे. जगातली पहिली अशी सासू सुनेची जोडी बघितले जी समवयस्कर आहे. व्हेरी गुड, खूप छान. आणि तुम्हाला पुढच्या खेळासाठी शुभेच्छा. थँक्यू. आपण सुरू करूया हा खेळ. ओके. बरं, हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे खोचा खोची. हे खोचा खोची. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. एक हात मागे ठेवायचंय आणि नृत्य करत करत हे जे स्ट्रॉ आहेत, एक एक स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचायचा आहे. कळले तुम्हाला? आता अत्यंत महत्वाचा भाग, या खेळामध्ये कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? कोणाला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे. बघा हा, या खेळामध्ये टीम मैत्री आणि टीम दोस्ती जादूची छडी वापरणार आहे. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. म्युझिक प्लीज. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी, घरात दुसरं
काय वाटतं कशी खेळते ताई? पुढे ये. खूप छान चैतू. शेवटची 10 सेकंद. आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ आली आहे निर्णयाची. आपण आधी सोबती टीम पासून मोजूया. 1, 2, 39, 40 आणि 41. 1, 2 आणि 41. 1, 2 यस 57, 58. 1, 2, 3 75, 76. आणि आता या खेळाची गुणसंख्या आपण बघूया काय झाली आहे. या खेळातून विजेती टीम आहे टीम सवंगडी. त्यांना मिळत आहेत 30 गुण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यानंतरची विजेती जोडी आहे टीम दोस्ती, ज्यांना मिळत आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री आणि टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत समसमान गुण म्हणजे 10 आणि 10 गुण. या खेळामध्ये मैत्री आणि दोस्ती टीम जादूची छडी वापरणार आहेत. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुलाची धमाल. छडीची कमाल गुलाची धमाल. आणि आता जादूची छडी वापरल्यानंतर आपण बघूया स्कोर बोर्ड काय सांगतोय. आतापर्यंत आघाडीवरती आहे दोस्ती टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. हा खेळ आपण खेळणार आहोत. तो कसा खेळायचा आहे, काय करायचं आहे, हे सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. माहेरी कोण कोण असतं? आई भाऊजाई. आई आणि भाऊजे. आई भाऊज आणि भाचं असते आणि कोणी नाही. वडील वारलेले, भाऊ पण वारलेले. वडील आजारी होते आणि भाऊला चमक भरली होती छातीमध्ये. आणि किती वर्ष झाली आता? भावाला मस्त 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली भाऊ जाऊन. आणि वडिलांना 5 वर्ष. पण ते एक नुसती चमक येऊन इतकं होत्याचं नव्हतं होत होतं. काय त्याचं म्हणजे पाहुणाला आणि पोट फुगलं होतं. अच्छा. हा पाहुणाला आणि पाहुणाला आणल्यानंतर त्याचा जीव गेला. मग पण हे केवळ फक्त छातीत चमक आली. चमक भरल्यानंतर झालं. पण मग याचं कारण काय सांगितलं होतं डॉक्टर? सांगितलंच नाही डॉक्टरने काही. काहीच कारण काहीच नाही सांगितलं. डायरेक्ट त्याला आतमध्ये नेले आणि म्हणले की गेले म्हणून. रक्षाबंधन आली ना, मग त्याची आठवण येते मग. आई का गेल्यावरती पण त्याची खूप आठवण येते मग. कारण त्याचा माझ्यावर जीव होता. त्याला माझं लग्न बघायचं होतं. तो सारखं मला माझ्या बहिणीचं लग्न बघायचं. तो लग्नाच्या आधीच गेला. पण ते सासरी असताना तुला असा कुठला असा क्षण असतो की ज्यावेळेला असं वाटतं की आत्ता माझा भाऊ माझ्या सोबत असायला हवा होता? रक्षाबंधनला गेल्यावरती. रक्षाबंधन आणि भाऊबीज त्याची म्हणजे आठवण येते. रक्षाबंधन आणि त्याची खूप आठवण येते मला. कारण मी तिकडे जातच नाही. जातच नाहीस तू माहेरी? माहेरी जातच नाही मी. कधीच नाही जात? कधीतरीच जाते मी. आणि मावस भावाला राख्या बांधते फक्त मी. काय ना, तो फक्त जायच्या वेळेस मानला होता. म्हणजे आम्हाला सगळ्यांना जवळ घेतलं होतं त्याने. त्यावेळेस तो मानला की माझी म्हणजे एकच पोरगा होता त्याला, मला एवढा त्याला जीव लाव म्हणला. तो तेवढाच बोलला होता तो. त्याला आधीच कल्पना होती? आधीच माहित होतं? त्याला माहिती होतं आपण जाणारच आहे म्हणून. तो नेहमी म्हणायचं जास्त वर, मी नाही जाणार, मी जाणार आहे म्हणायचं. त्याला ती कल्पना आली होती त्याला. आज तुला व्यक्त होऊन कसं वाटतंय? आज तुला बोलून कसं वाटतंय? छान वाटत. छान वाटतंय? नक्की? हो.
ताई मी एवढंच सांगेन की तुझ्या आईला अत्यंत निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे आणि दादा जिथे कुठे असेल त्याचं लक्ष तुझ्यावरती नक्कीच आहे. हो. सो त्याचे आशीर्वाद तुझ्यासोबत किंवा तुझ्या कुटुंबावरती नक्कीच आहे. ठीक आहे, एक छानसं स्माईल दे कारण दादाला पण बरं वाटेल. जाऊया आता आपण तिसऱ्या खेळाला सुरुवात करूया. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. की तुम्ही बघतायत की तुमच्यासोबत प्लॅस्टिकच्या रिंग्स आहेत, ओके, आणि बाजूला एक फुगा पण आहे. काय करायचंय, दोघींनी एक एक हात मागे ठेवायचे आणि दोघींनी मिळून ती रिंग जोडायची आहे एक एक हाताने. ती रिंग पूर्णपणे जोडून झाल्यानंतर आम्हाला दाखवायचे. दाखवून झाल्यानंतर रिंग खाली ठेवायचे आणि बाजूला जो फुगा आहे तो फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे. फुगवून झाल्यानंतर त्याला गाठ मारायची. गाठ मारून झाल्यानंतर जी ताई फुगा फुगवेल तिने दुसरीकडे द्यायचंय आणि त्या ताईने तो फुगा स्वतःच्या अंगावरती पटकन फोडायचंय. कळले तुम्हाला? आता या खेळामध्ये, या शेवटच्या खेळामध्ये सोबती टीम आणि सवंगडी टीम वापरणार आहे जादूची छडी. 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के हा जोडून झाला. ओके ओके ओके, फुगा फुगवायचे, फुगा फुगवायचे, पट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून. फुगा फुगवायचे. व्हेरी गुड. ओके, हा आता फुगा फुगवायला घ्यायचे. दिला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर व्हेरी गुड, व्हेरी गुड. उभी लाईन आडवी लाईन शाबाश शाबाश शाबाश. वाकडी लाईन फुल काढ, चिमणी हात काढ, वरती करायचे, हात वरती करायचे. काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, ओके, वाईट हा. करत अरे राहायचे बापरे, आणि पुन्हा सोबत आतमध्ये घेतली म्हणायचं, हवा. हा. देवा पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे, पट्टापुढे ताटापुढे, देवा पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. फुगा फुगवतर. हा, अरे फुगा फुगवतर. अगं बाई, फुगतोय की नाही? या खेळातून विजेती टीम ठरलेली आहे दोस्ती टीम, जिला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची टीम आहे मैत्री टीम, जिला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे सोबती टीम, जिला मिळालेले आहेत 10 गुण. आणि सवंगडी टीमला मिळालेले आहेत 0 गुण. पण इथे तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणांची धमाल. सवंगडी टीमला बरं कोण फिरवणार आहे? काही उपयोग नाहीये, पण कारण फिरवून सुद्धा तुमची गुणसंख्या 0च राहणार आहे. ओके, जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण बघूया गुणसंख्या काय झाली आहे. त्यासाठी स्कोर बोर्डकडे जाऊया आणि आता एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 60. एकदा जोरदार टाळ्या. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 60. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 100. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 60. क्या बात आहे, एक जोरदार टाळ्या. आजच्या भागाची अर्थातच विजेती जोडी ठरलेली आहे दोस्ती टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दोस्ती टीम जरी विजेती ठरली असली तरी पण बाकीच्या टीमने अजिबात नाराज व्हायचं नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला मिळते भेटवस्तू. आरतीताई, जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी चैत्रालीताई, तू हुकमाच्या राणीची ओटी भरायची आहेस. तू आता हुकमाची राणी झालेली आहेस. हा, तू लाडकी सखी झालेली आहेस, पण हुकमाची राणी तुला असं काय, तुला आज इथे हुकूम सोडावं असं वाटतंय? मला एकच बोलावं असं वाटतंय की आपण आता म्हणजे ह्या समाजात बघतोय की इकडे मतभेद हे खूप केले जातात एकमेकांशी.
तर मला असं वाटतं की मतभेद न करता एकमेकांशी म्हणणं जुळवणी केली पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. व्हेरी गुड ताई, खूप छान आहे तो हुकूम सोडलेला आहेस आणि मला असं वाटतं की हा हुकूम सगळ्यांनी खरंच नक्कीच पाळला पाहिजे. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा तुमच्या दोघींचं खूप खूप अभिनंदन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पडते, तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. आणि आता लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या माहेरचा हक्काचा अखेर इंडक्शन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा अखेर मायक्रोवेव्ह. भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचे असं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा. पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल अँड गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.